मला लोन संदर्भात चौकशी करायची आहे. कुठे करू? त्याची ती काउंटर आहे, तिकडे चौकशी करा. थँक्यू. मॅडम, माझं नाव राधिका गुरुनाथ सुभेदार. मला पानसे मॅडमला भेटायचं आहे. पानसे मॅडम ना, तुमची अपॉइंटमेंट आहे का? नाही. रेफरन्स आहे का कोणाचा? हां, माझ्या शेजारी राहतात, सुबोध गुप्ते म्हणून, त्यांचा रेफरन्स आहे. सुबोध गुप्ते. मॅडम, तुमचं नेमकं काय काम आहे पानसे मॅडमकडे? नाही, म्हणजे कसं आहे का, माझा छोटासा उद्योग आहे. मी पापड, लोणची, मसाले वगैरे बनवते. तर त्याच उद्योगासाठी मला जरा लोन हवं आहे, म्हणून चौकशी करायची होती. म्हणून मॅडमला भेटायचं होतं, पण मी त्यांना ओळखत नाही ना. डोंट वरी, मॅडम तुम्हाला नक्कीच भेटतील. चला, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाते. मॅडम, एक मिनिट हां, मी मॅडमना विचारते. तुमचं रेफरन्स लेटर देता का? हो, देते ना. तुम्ही इथे एक मिनिट थांबा. हो. मॅडम, राधिका सुभेदार म्हणून आल्यात, हे रेफरन्स लेटर घेऊन. हां हां, पाठवतो ना. राधिका मॅडम, मॅडमने आतमध्ये बोलवलं. तुम्ही घाबरू नका, मॅडम तुम्हाला लोनबद्दल सगळं व्यवस्थित सांगते. या. हो. या नमस्कार मॅडम. बसा. हो. नमस्कार मॅडम, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. सुबोध गुप्ते म्हणून आहेत, आमच्या शेजारीच राहतात. ते तुम्हाला ओळखतात, त्यांच्या रेफरन्सने आले. हो हो, सुबोध खरं तर माझ्या यजमानांचे मित्र, पण आमची छान कौटुंबिक ओळख आहे. छान वाटलं तुम्हाला इथे बघून. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मनाली, प्लीज जरा 2 कॉफी सांगतेस का? येस मॅडम. नको मॅडम, कशाला उगीच कॉफी वगैरे. अहो, आमची बँक प्रत्येक कस्टमरची अशीच काळजी घेते. नाही, ते तुमच्या स्टाफच्या बोलण्यावरनं समजूनच राहिले ना. आता त्या मॅडम गेल्यात या. मनाली, मनाली नाव तिचं. हां, खूपच आपुलकीने चौकशी केली त्यांनी. धीर आला जरा. खरं सांगू का मॅडम, मला तर तुमचं खूपच कौतुक वाटून राहिलं. एक महिला असून तुम्ही या बँकेच्या मॅनेजर आहात. अख्ख्या बँकेची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि तुमच्या बँकेत तर सगळ्या महिलाच दिसून राहिल्या. हो, आमच्याकडे जवळजवळ 70% महिला वर्ग आहे. मला ना बँकेत काम करणाऱ्या महिलांचं फारच कौतुक वाटतं. मी एक साधी गृहिणी आहे, म्हणजे फारसे व्यवहारही मला माहिती नाही. मी यांच्याबरोबर जास्तीत जास्त 4-5 वेळा बँकेत गेली असेल, फारच कमी वेळा. म्हणजे फारसे व्यवहार मला बँकेचे समजतही नाहीत. नाही, तो इथला काटेकोरपणा, इथले ते बँकेचे शब्द मला एकदम गोंधळून जायला होतं. पण आता जेव्हा स्वतःचा उद्योग करायचा असं ठरवलं ना, तेव्हापासून थोड्या थोड्या गोष्टी शिकून राहिले मी पण. राधिका, माणूस शिकत शिकतच मोठा होतो. आणि बँकेच्या व्यवहाराबद्दल म्हणशील तर ते काटेकोरपणा त्यात पाळावाच लागतो. आणि आमचा स्टाफ आहे ना, तो तुमच्या मदतीला अगदी तत्पर आहे, अगदी हसतमुखाने, आनंदाने. तुम्हाला तुमच्या लघु उद्योगासाठी कर्ज हवं आहे, बरोबर? हो ना. मग आता त्यात पहिले काय करायला लागेल की आपल्या बँकेमध्ये तुमच्या नावाने एक अकाउंट उघडावं लागेल. हो का? बरं. मी तुम्हाला एक फॉर्म देते. हा फॉर्म तुम्ही भरून द्या. मॅडम, मी हा फॉर्म घरी घेऊन जाऊ शकते का? नाही, म्हणजे मला नीटचं इंग्रजी येत नाही, उगीच काहीतरी चुकायला नको म्हणून. त्याची काही गरज नाही. हां, आणि इंग्रजीची तर काळजीच करू नका. तुम्ही एक एक मुद्दा बघा, मी तो तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करते आणि मग तुम्ही भरा. काय? हा फॉर्म मराठीतनं भरला तरी चालतो का? हो, अहो मराठीच का, इतर सुद्धा भाषांचे ऑप्शन्स आहेत आपल्या बँकेकडे. हां, हे बघा, एक एक मुद्दा घ्या आणि भरायला लागा. आणि हा फॉर्म भरून झाला ना की कर्जासाठी कसं ॲप्लिकेशन करायचं, त्यासाठी कुठली कागदपत्र लागतील, ती प्रक्रिया काय आहे, ते सगळं मी तुम्हाला समजावून सांगते. हां, काळजी करू नका. मॅडम, खूप प्रेमाने बोलून राहिले तुम्ही तर. तुमच्यासारखे बँकेतले लोक एवढी मदत करतात हे माहितीच नव्हतं मला. नाही, म्हणजे आधी खूप भीती वाटत होती, दडपण आलं होतं. आता भीती कुठल्या कुठे पळून गेली.
नाही म्हणजे माफ करा, मी जरा जास्तच बोलून राहिले का? नाही म्हणजे तुमचा खूप वेळ घेतला मी, म्हणून म्हणते. नाही नाही नाही, तुमच्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत ना त्या अगदी निसंकोचपणे विचारा. आपण फॉर्म पण भरायला घेऊया. बरं, मला आधी असं सांगा, तुमचा नेमका कुठल्या प्रकारचा लघुउद्योग आहे? म्हणजे कसं आहे की तुम्ही आम्हाला जी सविस्तर माहिती सांगाल ना त्याने तुम्हाला पुढची प्रोसेस समजायला आम्हाला सोपं जाईल. माझा पापड, लोणची, मसाले बनवण्याचा उद्योग आहे आणि काही जेवणाच्या ऑर्डरही पण मी घेते, डबे बनवते. आणि आता मागे काही दिवसांपूर्वीच यांच्या ऑफिसमध्ये एक ऑर्डर केली जेवणाची. सगळ्यांना खूपच आवडलं माझं जेवण. आणि त्याच्या आधी एक मसाल्याची ऑर्डर केली, जरा मोठी ऑर्डर होती पण चांगली पार पाडली. वा राधिका, छान प्रयत्न आहे. आता ह्या लघु उद्योगासाठी नेमकं किती कर्ज हवंय ते आधी आपल्याला नोंदवावं लागेल. हां, म्हणजे त्याच्याकरता तू काय काय टार्गेट्स, कधी कधी कशी कशी कंप्लीट केलीस, त्याचं सगळ्याचं आपल्याला रेकॉर्ड करायला लागेल. हां नाही, मग गुप्ते भाऊंनी तो हिशोब वगैरे सगळं तयार करून त्याच्या पावत्या वगैरे ते सगळं माझ्याकडे दिलेलं. हां, ते सगळं ह्या आपल्याला कर्जाच्या फॉर्म सोबत जोडायचं. हां, हा एक कर्जाचा फॉर्म. हा पण याच्यासारखा सोपा मी समजावून सांगते. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय का? हो, होऊन राहिलं. पण आता नेमकं कर्ज कुठल्या पद्धतीचं आहे ते नाही समजून राहिलं मला. कारण ते मी तुम्हाला सांगितलंच नाहीये ना. आता तुम्ही मसाले बनवण्यासाठी उपकरणं वापरता, हां, म्हणजे त्यासाठी टर्म लोन आणि खेळत्या भांडवलासाठी तुम्ही कॅश क्रेडिटसाठी अप्लाय करायचा. आता हा फॉर्म तुम्ही घरी न्या. हां, त्यासाठी जी जी काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती याला जोडून ठेवा. मी हे सगळं कलेक्ट करायला कोणाला तरी घरी पाठवते. नाही तर असं करते, मीच येते. मॅडम तुम्ही स्वतः येणार? त्यात काय हरकत आहे? म्हणजे असं लोन देण्यासाठी आम्हाला साईट व्हिजिट तर करावीच लागते ना, आणि मलाही ते सोयीचं पडेल. आणि तुमच्या सोयीसाठी आमची बँक रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करते. इथे बँकेत येऊन खूप समाधान वाटलं, खूपच बरं वाटलं. गुप्ते भाऊंनी अगदी योग्य ठिकाणी पाठवलंय मला. तुमच्या बँकेत माझ्यासारख्या महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आहेत. खरंच खूप बरं झालं, माझं काम झालं ते. मॅडम तुमचे खूप खूप आभार.